लोकसभा निवडणुकीनंतर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण महाविकास आघाडीतील नेत्यांच्या टार्गेटवर आलेत। भाजपकडून अशोक चव्हाणांची उपेक्षा केली जात असल्याची टीका मवियाच्या नेत्यांकडून केली जाते। अशोक चव्हाणांवरच्या या टीकेला नांदेड लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे। ऐन लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी भाजपनं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना गळाला लावलं होतं। फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांना भाजपात घेत काँग्रेससह महाविकास आघाडीला धक्का दिला। मराठवाड्यात राजकीय फायदा होईल असं त्यामागचं भाजपचं राजकीय गणित। त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी महाविकास आघाडीला मोठा हादराही बसला। भाजपनं अशोक चव्हाण यांना पक्षात घेऊन राज्यसभा बहाल केली। त्यामुळे नांदेड लोकसभेत भाजपच्या उमेदवारांचं मताधिक्य वाढेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। सुरुवातीला नांदेडची लढत एकतर्फी होईल असं चित्र वाटलं। प्रत्यक्षात भाजपचे प्रतापराव चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण अशी जोरदार लढत झाली। काँग्रेसच्या चव्हाण यांनी नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचं दाखवलं। त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या राजकीय सामर्थ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यातच भाजपचा पराभव झाला। त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप आणि अशोक चव्हाण यांची राजकीय कोंडी करायला सुरुवात केली आहे। तुम्हाला माहित आहे यांच्यामुळे पराभव त्यांच्यामुळे पराभव, मग कशाला त्यांना पक्षात घेतला? काय गरज होती? एखाद्या नेत्यांना घ्यायचं आणि त्याला संपवायचं, ही भाजपची परंपराच राहिली आहे। त्याच परंपरेचा हा भाग आहे की काँग्रेसच्या नेत्यांना असेल, राष्ट्रवादीच्या नेत्यांना, इतर पक्षातल्या नेत्यांना सोबत घेऊन त्यांच्या छाताळावर पाय ठेवून स्वतः पुढे जायचं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाची चिकित्सा करण्यात आली। यात भाजपात इतर पक्षातून आयात केलेल्या नेत्यांवर पराभवाचं खापर फोडण्यात आलं। अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्याकडे अंगुली निर्देश करण्यात आलाय। अशोक चव्हाणचं जिवंत उदाहरण आहे। आदर्श घोटाळा भारतीय जनता पार्टीने आकाश पाताळ एकत्र केलं आणि तेच अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टीचे नेते झाले। लोकांना कसं पचेल की पक्षामुळे ते प्रभावी होते, पक्ष बाजूला गेला ते शून्य झाले। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेली टीका अशोक चव्हाण यांच्या समर्थकांनी फेटाळून लावली आहे। लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना भाजपनं पक्षात मानाचं पान दिल्याचा दावा चव्हाण यांच्या समर्थकांकडून करण्यात आलाय। त्यांनी पक्षात प्रवेश केल्याबरोबर भारतीय जनता पार्टीने त्यांना राज्यसभेचं सांसद केलं, पूर्ण ते महाराष्ट्राचे नेते आहेत असं घोषित केलं। मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या स्टार प्रचारकांमध्ये ते फिरत होते। काँग्रेसकडे बोलण्यासारखं काहीच नाही, केवळ भाजपावर टीका करायची, भाजपात अंतर्गत काही भांडणं लागतात का बघायचं। आता हा नवीन नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न यानंतर महाराष्ट्रातली भाजपा आणि जनता खपवून घेणार नाही। लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी भाजपनं बेरजेचं राजकारण केल्याचं पाहायला मिळालं। महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन राजकीय ताकद वाढवण्याचाही प्रयत्न केला। पण मोठे नेते सोबत घेऊन सुद्धा भाजपला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश काही गाठता आलं नाही। नेते जरी भाजपसोबत गेले असले तरी मतदार मात्र त्यांच्या मूळ पक्षासोबतच असल्याचं पाहायला मिळालं। या सगळ्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला या नेत्यांचा राजकीय लाभ होणार का, हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।